शिवलीलामृत कथा अध्याय 11वा. नमस्कार मंडळी, आपण कसे आहात? आपण मजेत आहात ना? शिवलीलामृत कथा अध्याय 11वा. आपण हा का वाचावा, का श्रवण करावा, याचे फायदे कोणते, याची माहिती आपण आज जाणून घेऊयात. चला तर मग आपण सुरुवात करूया. या अध्यायाचे वाचन रोज रात्री दुसऱ्या प्रहरात 11 दिवस करावे. रुद्राक्ष व भस्म धारण करून हा अध्याय पठण करावा. नमः शिवाय या मंत्राचा 11 वेळा जप करावा. हा 11वा अध्याय 11 रुद्रांचे स्वरूप आहे. हा अध्याय पठण केल्याने 11 रुद्रांचे समाधान होते. हा अध्याय इच्छिलेली फळ देणारा आहे. अध्याय मृत्यूंचे जप आहे. या अध्यायाच्या श्रवणाने मृत्यू, गंडांतर यांचे निरसन होते, निश्चित दूर होते. ग्रहपीडा, विघ्ने, राहूची पीडा, शत्रूचा नाश, पिशाच बाधा, दारुण रोग इत्यादी कदापि बाधत नाही. या अध्यायाचे जो अनुष्ठान करतो त्याला नित्य रुद्र केल्याचे महापुण्य लाभते. श्रोते हो, या अध्यायाचे जर एवढे फायदे असतील तर आपण हा अध्याय श्रवण करायला काय हरकत आहे? चला आपण या अध्यायाची कथा जाणून घेऊया आणि हा अध्याय श्रवण केलाच पाहिजे. श्री सूत महात्मांनी ऋषीजनांना ही कथा सांगितली. ते म्हणतात, सज्जन हो, काश्मीर देशाचा राजा भद्रसेन याचा पुत्र सुधर्म आणि प्रधानपुत्र तारक हे दोघेही लहानपणापासून एकमेकांचे मित्र व शिवभक्त होते. त्यांना अंगावर राखपासून रुद्राक्ष माळा घालून एकांतात शिवस्मरण करायला आवडायचे. त्यांच्या अशा वागण्याने राजा व प्रधान यांना फार चिंता वाटे. एकदा पराशर ऋषी हे राजाच्या भेटीला आले असता राजाने त्यांना आपली चिंता सांगितली. तेव्हा त्या दोन्ही कुमारांचे अवलोकन करून पराशर ऋषी म्हणाले, पूर्वी नंदीग्राम देशामध्ये एक वेश्या राहत असे. तिने एक कोंबडा आणि माकड पाळले होते. ती त्यांना रुद्राक्षमाळा घालून व भस्म लावून नृत्य करायला शिकवत असे. अशा प्रकारे महानंदेच्या संगतीत त्यांनाही शिवभजन घडत असे. त्यांना नृत्यशाळेत स्थापलेल्या शिवलिंगासमोर बांधून ठेवत असे. त्यांना पुराण श्रवणाचाही लाभ होत असे. अशा प्रकारे महानंदेच्या संगतीत त्यांना शिवभजन घडत असे. एकदा भगवान शंकर महानंदेची परीक्षा घेण्यासाठी सौदागराच्या रूपात तिच्या घरी गेले असता तिने त्यांचे स्वागत केले. मी आता 3 दिवस फक्त तुमचीच आहे, असे तिने शंकराला सांगितले. तेव्हा सौदागराने आपल्याकडील दिव्य लिंग तिच्याकडे दिले. शंकर म्हणाले, हे लिंग म्हणजे माझा प्राण आहे. ते जपून ठेवू. ते जळले व भंगले तर मी अग्निप्रवेश करीन. महानंदेने ते लिंग नृत्यशाळेत नेऊन ठेवले. त्या रात्री काय चमत्कार झाला. ती उभयता मंचकावर झोपली असता शंकराने लीला केली. त्यामुळे नृत्यशाळेला आग लागून ते दिव्य लिंग भस्मसात झाले. महानंदेने धावत जाऊन माकड व कोंबडा यांची सुटका केली. त्यानंतर शोकग्रस्त सौदागराने अग्निप्रवेश करून आपली जीवनयात्रा संपवली. त्यावेळी महानंदेने सती जाण्याचा निश्चय केला व आपल्या संपत्तीचे दान करून तिने देखील चितेत उडी मारण्याचा निर्णय घेतला व तिने पेटत्या चितेत उडी घेतली. तेव्हा शंकराने तिला वरचेवर झेलले आणि आपल्या चरणी अक्षय स्थान दिले. महानंदेकडील कोंबडा व माकड यांना तुझ्या व प्रधानाच्या पोटी उत्तम जन्म मिळाले आहे, असे पराशर ऋषींनी राजाला सांगितले. पण हे राजा, तुझा पुत्र अल्पायुषी असून तो आजपासून 7व्या दिवशी मरणार आहे. हे संकट टाळण्यासाठी तू शिवावर संतत धार धरून रुद्राक्षाची पारायणे कर. राजा मनोमन घाबरला होता, तरीही धैर्याने त्याने पारायणे केली. 7व्या दिवशी मृत्यूघंटा येताच सुधर्मा शुद्ध अर्पून खाली पडला. तेव्हा पराशराने रुद्रोदक शिंपडून त्याला शुद्धीवर आणले. भान येताच त्याने शिवदूतांनी
आपले प्राण कसे परत आणले तो अनुभव सांगितला. तेव्हा नारदाने तेथे प्रकट होऊन त्याला दुजोरा दिला. मग भद्रसेनाने आनंदोत्सव करून नारद व पराशरांचा सन्मान केला व सुधर्म्याला गादीवर बसून प्रधानासह वनात तपासाठी गेला. अशा प्रकारे राजाने आपले राजवैभव सुधर्म्याच्या हाती सोपवले. शंकराने त्यांनाही शिवकृपेने आपल्यास विलीन करून घेतले. श्रोतेहो, कथेला लाईक व सबस्क्राईब करा व कमेंटमध्ये जरूर सांगा, ही नम्र विनंती.